आपण ऐकूया नरेश डोमे यांना. धन्यवाद. सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर यांना आम्ही विनंती करतो, आपण मंचावरती या. सामन्याला प्रारंभ झालेला आहे. कोरावळे विरुद्ध धानिवली या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील दुसरी लढत सुरू होते. धडाकेबाज चषक 2020 चा आजचा प्रारंभ. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. अत्यंत देखणा समारंभ स्पर्धेला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आणि त्यानंतरचा पहिला सामना तो प्रचंड रंगला. तर दुसऱ्या सामन्याची देखील सुरुवात आपण बघतो आहोत. बरोबर 11:45 सामना सुरू झालाय. उजव्याच्या बाहेरची कट, चेंडू बॅकफुट पॉइंट इथे तयार. पॉइंटचा क्षेत्ररक्षक विलक्षण वेगाने चेंडूवरती एक धाव आणि धावफलकावरती 3 धावा. हॅलो, तत्पूर्वी आत्ताच पार पडला पहिला सामना, उद्घाटन सामना. त्याच्यामध्ये जो सामना प्रवीण, त्याला त्यांच्या कर्णधाराकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रवीणने यायचं आहे आणि संदीपजी गोरड त्यांचे संघमालक यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आपण घ्यायचं आहे. प्रवीण, आपण पाहतो धडाकेबाज चषक. 46 वर्ष सातत्यानं सुरू असलेली ही स्पर्धा आणि त्यामुळेच की काय, या स्पर्धेच्या बक्षिसाकडे कोणी बघत नाही. धडाकेबाज चषकाची घोषणा झाल्यानंतर संघांच्या उड्या पडतात. इथे पाहायचंय गुडलेन स्पॉटवर चेंडू थेट यष्ट्यांवरती आदळलाय. पहिला धक्का. धानिवली संघाचे संघनायक वामन यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि का क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी यश मिळवताना आपला निर्णय किती योग्य होता हे सिद्ध केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये पहिलं यश मिळतंय. तुम्ही क्षेत्ररक्षण जर बघितलं तर शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश मिड ऑफ अशा प्रकारचे 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला दिसत आहेत सर्कलच्या आतमध्ये. डाव्या इष्टीवरती हा चेंडू होता. फुलर लेनचा फ्लिकचा हा फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू जाईल. फेक थोडीशी खराब आहे तिथे, परंतु कव्हर किती चांगला आहे. या गोष्टीला क्रिकेटमध्ये किती चांगलं महत्व असतं तुम्ही बघाल. खरं तर थ्रो फसला होता पूर्ण, परंतु पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक एका ओळीत उभे होते. या गोष्टी खरं तर शिकण्यासारख्या असतात काहीचा नवीन संघांना. त्यामुळे काही धावा या ठिकाणी सेव्ड केलेल्या आहेत. जर इथे चूक झाली असती तर प्रतिस्पर्ध्याला 4 धावा निश्चित मिळाल्या असत्या. किशोरचा हा चेंडू आणि खूप चांगला फटका लॉंग ऑफला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतो काही धावा इथे मिळत आहेत. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 2 धावांबरोबर धावफलकावरती 6 धावा असतील. पहिलं षटक मैदानामध्ये समाप्तीची घोषणा होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोरावळे प्रेक्षकांची पहिल्याच सामन्यामध्ये खूप मोठी गर्दी इथे जाणवते, परंतु माझी विनंती असेल सगळ्या प्रेक्षकांना, आपण गेले 8 महिने ज्या संकटाच्या छायेखाली आहोत, सावटाखाली आहोत, कोरोनाचं संकट पूर्णपणे दूर झालेलं नाही. हॅलो हॅलो प्रवीण, आताच पार पडलेल्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रवीण, याचा 500 रुपये देऊन सत्कार करण्यासाठी त्यांचे संघमालक आणि कर्णधार संदीपजी घोरड. अभिमान भोईर कुठे मंच द्यायचा आहे. त्याचबरोबर दीपकजी घोरड यांच्याकडून ही 500 रुपयाचा प्राइज आहे, त्याचाही ते स्वीकार करायचा आहे. एक उत्तम दर्जाची
कामगिरी पार पाडली आणि आपल्या संघाला विजयश्री प्रदान केली ती प्रवीणच्या गोलंदाजीने. पुनश्च कमिटीकडून तुमचे धन्यवाद. अभिमान भोईर यांनी मंचावर यायचं आहे. प्रवीणचं मोठं कौतुक इथे मान्यवरांकडून आणि त्याच्या संघनायकाकडून झालेलं आपण पाहिलं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. यावेळेस आतली कड बॅटची घेतली चेंडूनं. शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणि धावफलकावर 7 धावा. दुसरं षटक घेताना सुरू झालं. गोलंदाज प्रवीणच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. फलंदाजी तुकार. व्हेरी फर्स्ट बॉल बाद झाल्यानंतर चिंकेश आणि जीतू ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हल संगनायक जीतू मैदानावरती फलंदाजीला आलेला आहे. 4 धाव संख्येवरती तो खेळतोय. तर चिंकेश हा नॉन स्ट्राईक एंडला. माफ करा, पिंकेश 3 धाव संख्येवरती फलंदाजी करताना तुम्हाला दिसेल. उजव्या हाताने राऊंड द विकेट. चेंडू यावेळेस धावबादची संधी मात्र गमावली. थोडीशी घाई इथे होते आणि त्याचमुळे कधी काय खेळाडू आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला. या 2 धावांबरोबरच धावफलकावरती 9 धावांची नोंद आपण बघू शकतो. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना हॅलो धानवली गावचे सुपुत्र सन्मान्य भालचंद्रजी भोईर हे खरं तर राजस्थानवरून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत आणि आपल्या गावातील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. सन्माननीय राकेशजी डोंगरे यांचे आगमन, मनपूर्वक स्वागत. दरम्यान मैदानामध्ये बाहेरची कड घेतलेला चेंडू बघा. दुसरा फलंदाज देखील बाद झाला. पिंकेश संघासाठी फारसं मोठं योगदान देऊ शकलेलं नाही. फलंदाजांसाठी खरं तर हे मैदान अतिशय अप्रतिम आहे. विकेट छान आहे. सन्माननीय राकेशजी डोंगरे यांचं आगमन इथे झाले. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. नवीन फलंदाज आकाश आणि जीतू संघनायक मैदानामध्ये आहे. जीतू खरं तर एका बाजूने पडझड होत असताना जीतूला उभं राहावं लागेल. 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील बघितलंय की धावा सहज मिळत आहेत या मैदानामध्ये. त्यामुळे जीतूला आता आपली कॅप्टन इनिंग मैदानामध्ये दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. विशेषतः प्रवीणला ज्यावेळेस प्रसाद सरांनी प्रश्न विचारला होता की या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये तू यश कसं मिळवलं, तर त्याने सांगितलं होतं की आम्ही पूर्ण प्रिपरेशन करून आलो होतो. कोणता खेळाडू कसा खेळतो, त्याला कसा चेंडू टाकावे लागतील, त्याचे विकनेस काय आहेत, त्याची स्ट्रेंथ काय. एखादा लेग साईडला चांगला खेळत असेल, हुक पुल चांगला करत असेल तर त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवून आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या प्लॅन मध्ये आम्ही यशस्वी ठरलो. धडाकेबाज चषक तुम्ही खेळताय आणि त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत. खरं तर ज्यावेळेस एखादी मोठी स्पर्धा आपण खेळत असतो त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये येत असताना तुम्हाला पूर्ण प्री प्लॅन करून उतरावं लागेल. मला वाटतं हंगामातली ही फक्त 5वी स्पर्धा आहे. या अगोदर 4 स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आपल्या परिसरामध्ये. त्यामुळे मोठे क्रिकेट कोणताही संघ खेळलेला नाही. संघांची ताकद जरी काही प्रमाणात नवीन असेल तरी देखील हे सगळे संघ एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात आणि त्याचमुळे या स्पर्धेचं महत्व अधोरेखित होतं की इथे प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेला आहे, प्लॅन करून आलेला आहे. त्यामुळे युद्ध लढती या प्रचंड चित्ताकर्षक होणार आहेत. हाफ व्हॉलीवरती मिड विकेटला चढवलेला हा चेंडू सीमारेषा पार 4. दोन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर जितून चौकार खेचत आक्रमक इरादे स्पष्ट केलेत.
राऊंड विकेट येण्याचा प्रयत्न, इथं फुलर लेनचा चेंडू वाईड मिड ऑफ क्षेत्ररक्षक, तिथे पाहिजे धावबाची संधी आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. पाहता पाहता एक विकेट अजून धानिवली संघाला मिळाला असता, आदर्श धानिवली संघ, परंतु यश त्यांना घेता आलं नाही. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आदर्श धानिवली. पॉवर प्ले आता संपलेला असेल आणि इथून पुढे डिफेन्सिव्ह अटॅक बघायला मिळेल की अजून अटॅकिंग फील्ड सेटिंग मध्ये संगणक धानिवली संघाचा वामन या ठिकाणी कोणता मोर्चा आणतोय आक्रमणावरती हे बघावं लागेल. तुकाराम आणि पिंकेश हे सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. तुकारामला खातं खोलता आलं नाही, तर पिंकेश 5 धावा काढून बाद झाला. त्यानंतर जितून एक चौकार खेचत इरादे स्पष्ट केलेले आहेत. आकाशला मला वाटते पहिल्यांदाच अजून स्ट्राईक वरती येता आलं नाही. कॉमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूने गोलंदाजीला प्रारंभ होईल. दोन्ही बाजूचा वापर केला जातो. 30 यार्ड सर्कल तुम्ही बघताय, अगदी स्पष्ट दिसते. अतिशय छान प्रकारे सर्कलची आखणी केलेली आहे. आणि त्यानंतर सीमारेषा आपण बघतोय. सीमारेषेसाठी खास वेगळ्या प्रकारे बाउंड्री लाईन देखील या वर्षी आपण बघतो आहोत. धडाकेबाज चषक वडवली किंवा 10 क्रिकेट या ठिकाणी धडाकेबाज चषक वडवली किंवा धडाकेबाज संघाचे माजी खेळाडू सन्माननीय मारुती लिहे गुरुजी यांचं देखील आगमन झालंय. गुरुजींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. खर तर धडाकेबाज चषकच्या निमित्तानं वडवली गावातील प्रत्येक नागरिकाचा या स्पर्धेसाठी सहभाग असतो, हातभार असतो आणि प्रत्येकालाच ही आपली स्पर्धा आहे असं वाटतं आणि त्यामुळेच या स्पर्धेचं यश मोठं आहे. राऊंड द विकेट, आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस हलकसं अपील, मात्र चेंडू निर्धाव आहे. व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू टाकायचा असतो त्यावेळेस चेंडू थोडासा उशिराने रिलीज करायचा असतो. फलंदाजाला तो समजला नाही पाहिजे, तर त्या चेंडूवरती फटका खेळता येत नाही आणि ते कौशल्य गोलंदाजाचं असतं. राऊंड द विकेट, यावेळेस चेंडू परत आकाशामध्ये, गोलंदाज चेंडू खाली, अहो झेल सुटतोय. सोपा झेल इथे सोडला गोलंदाज मंगेश कडून झालेली चूक. जीवदान काय करतात आपल्याला कित्येक वेळा आपण अनुभवलेलं आहे. क्रिकेटच्या मैदानावर तर एखाद्याला जीवदान दिल्यानंतर तो फलंदाज तुमच्यावरती किती आक्रमकपणे फलंदाजी करतो हे आपण अनेक वेळा अनुभवलंय. यावेळेस जीवदान मिळालेलं आहे ते फलंदाज जितूला. संघनायकाला जीवदान मिळालंय. अनेक जीवदानांची चर्चा आम्ही सातत्यानं या मैदानावरती किंवा कुठल्याही मैदानावरती केलेली आहे. तर जितूला मिळालेलं हे जीवदान, त्याच्यासाठी जीवनदान हे किती महत्वाचं ठरेल संघासाठी येणारा काळ सांगून जाईल. मंगेश परत एकदा राऊंड विकेट, उजव्याच्या बाहेर. यावेळेस साकूट टप्प्याचा चेंडू कट केला, ड्राईव्ह केला कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपेक्षा कव्हरवरून धावत येतोय. 1 धाव केवळ मिळेल आकाशला. आकाश खातं खोलेल. धाव फलकावरती आपण बघू शकतो 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजांनी या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार केलेला आहे. फलंदाजांवरती जो प्रेशर क्रिएट करायचा असतो तो त्यांनी क्रिएट केलेला आहे. दबाव इथं अंमलात आणलेला आहे. यावेळेस चेंडू उजव्या एष्टीवरती होता. शफल हो स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. जितूचा प्रयत्न पूर्णपणे फसला. मी बघितलं अगदी पहिलं षटक टाकलं होतं किशोरनं, त्यानंतर प्रवीण आणि आता कमलेश, या तिघांनी एका टप्प्यावरती विश्वास ठेवला नाही. सातत्याने टप्पा बदलतायत, चेंडूची लाईन बदलतायत, चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन करतायत आणि ही गोष्ट खरं तर गोलंदाजांसाठी किती महत्वाची आहे हे सिद्ध झालं या मैदानामध्ये. आतापर्यंत धावा आहेत केवळ 15. 2 गडी बाद 15. जितू ऑन स्ट्राईक, संघाचा संघनायक असलेला जितू पुढे येत खेळायचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग करता आलं नाही यावेळेस जितूला. 1 धाव इथं अपेक्षित. धाव फलकावरती 16. या षटकामध्ये देखील मंगेशनं कमाल केली. या अगोदरचे दोनही गोलंदाज किशोर आणि प्रवीण या दोघांनी फलंदाजांना जेरीस आणलं होतं, तर तिथे कमलेशनं देखील माफ करा मंगेश कडून
चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा यॉर्क लाईन मध्ये चेंडू होता. निर्धाव ठरेल हा. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 16 धावा. आम्ही चर्चा करत होतो की ही खेळपट्टी फलंदाजांची आहे. विशेषतः ज्यांनी खेळपट्टी बनवलेली आहे ते मनोज पथारे आणि टीम, त्यांचं कौतुक करावं लागेल. फलंदाजांना डोळ्यासमोर ठेवून खेळपट्टी बनवलेली आहे. एकदम पाटा खेळपट्टी आहे. परंतु या खेळपट्टीवरती फलंदाजांना रोखायचं असेल तर व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि हे तीनही गोलंदाजांनी दाखवून दिलं. विशेषतः किशोरचं पहिलं षटक आपण पाहिलं. 1 गडी बाद करताना त्याने 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणने 1 गडी बाद करत असताना 7 धावा खर्च केल्या. तर तिथे मंगेशनं तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा मोजल्यात. ड्रिंक ब्रेक आहे. 3 षटक संपल्यानंतर 2 मिनिटाचा हा ब्रेक असतो. सगळे खेळाडू पुन्हा एकदा ते ड्रिंक्स घेतील आणि परत एकदा सामन्याला तयार होतील. परंतु इथं फलंदाजांना आता गिअर बदलावा लागेल. त्यांची गाडी थोडीशी अडथळ्यांची शर्यत पार करते. खाच खळग्यातून जाते आणि त्यामुळे स्पीड कमी आहे. त्यांना आता हमरस्त्याची गरज आहे. तो जर रस्ता मिळाला तर मात्र गिअर बदलता येईल. परंतु गोलंदाज तो रस्ता मिळवून देतील का की फलंदाज गोलंदाजांवरती स्वार होतील हे येणाऱ्या काळात समजेलच. धावफलकावरती आहेत त्या 16 धावा. 3 षटकामध्ये 16 धावा. 6 धावांची सरासरी जेमतेम राखता आली नाही. अत्यंत माफक धावसंख्येवरती तुम्ही बघाल कोरावळे संघाला. सलामीची जोडी परतल्यानंतर जितू आणि आकाश मैदानामध्ये. जितू ऑन स्ट्राईक, आकाश नॉन स्ट्राईक. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. रोड एंडच्या बाजूनं जितूसाठी चेंडू डावेष्टीच्या बाहेर आहे. वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलक 17 वरती पोहोचेल. ज्यावेळेस तुम्ही प्रेशर क्रिएट करता त्यावेळेस असा एखादा वाईड सुद्धा प्रतिस्पर्ध्याचं प्रेशर रिलीज करू शकतो, दबाव कमी करू शकतो. त्यामुळे पकड मजबूत असेल तर एक छोटीशी संधी सुद्धा प्रतिस्पर्ध्याला मिळू न देणं यासाठी काळजी घ्यावी लागते. चेंडू उंच आकाशामध्ये. लॉंग ऑन तिथे तयार आहे. पुन्हा झेल सोडलाय. सीमारेषेवरती खूप चांगला प्रयत्न होता. चेंडू त्यानं कव्हर केला होता परंतु कदाचित सीमारेषा मागे आहे की पुढे आहे या प्रयत्नात चेंडू झेल सुटला असू शकतो. चेंडूवरची नजर त्याची तिथे दिसली नाही शेवटच्या क्षणी आणि झेल सुटला. जीवदान पुन्हा एकदा जितूला. 2 वेळा जितूला जीवदान मिळाले. मंगेशनं स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल सोडला होता तर आता प्रवीणच्या गोलंदाजीवरती लॉंग ऑनला झेल सुटलाय. धावफलक 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रवीणचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. त्याला लिफ्ट करायचं होतं. प्रयत्न फसला तिथे. मात्र यष्टिरक्षकाकडून झालेली चूक. त्यावरती 1 धाव. धावफलक 20 धावा. 20 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जरी फलंदाज 2 बाद झाले असले तरी सुद्धा मैदानावरच्या फलंदाजांना गोलंदाजांनी रोखलेलं आहे. मला वाटतं या डावामध्ये फक्त 1 चौकार जो जितूने खेळलाय या व्यतिरिक्त एकही मोठा फटका बघायला मिळाला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर आणि ही धाव घेता येणार नाही. ही धाव घेता येणार नाही. हे गैरवर्तन ठरेल आणि त्यामुळं तुम्हाला परत आपापल्या जागेवरती जावं लागेल. ज्यावेळेस तुम्हाला धाव घ्यायची आहे त्यावेळेस दोन्ही खेळाडूंनी क्रीज सोडणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारे क्रीज सोडू शकत नसाल तर मात्र ती धाव ग्राह्य धरण्यात येणार नाही. याची सर्व संघनायकांनी नोंद घ्या. या स्पर्धेमध्ये क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमन. आपण जेंटलमन लोकांचा खेळ समजतो ना, त्यामुळे तितकी शिस्त पाळणं सुद्धा गरजेचं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आकाश समोर फलंदाजी करत असताना लागोपाठचा हा दुसरा निर्धाव चेंडू आहे. 20 धावा धावफलकावरती. माफक धावसंख्येवरती सामना असेल की यापुढे मोठं आक्रमण होईल. जितू कशा प्रकारे परिस्थिती हाताळतोय हे पाहणं मात्र महत्वाचं ठरेल. आखूड टप्प्याचा चेंडू. सेम बॉल. क्लोन डिलिव्हरी आपण म्हणतो. जसा प्राण्यांचे क्लोन केले जातात, वनस्पतींचे क्लोन केले जातात, माणसाचंही क्लोन होईल भविष्यामध्ये
हे शक्यता आहे. म्हणजे आपल्यासारखा दुसरा माणूस, दुसरी व्यक्ती तयार करणं हे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु गोलंदाज एका चेंडू सारखा दुसरा चेंडू टाकतायत. आखूड टप्प्याचा चेंडू जाऊ दिला यष्टीरक्षकाकडे, षटक संपेल. अप्रतिम षटक या षटकामध्ये आल्यात. फक्त 4 धावा आणि 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजांनी इथे कमालीची कामगिरी केली. कौतुक करावं लागेल सगळ्या गोलंदाजांचं. दिशा आणि टप्प्यावरती अप्रतिम नियंत्रण होतं. योग्य दिशा आणि अचूक टप्पा, लाईन आणि लेंथ ज्याला आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, ती काय असते या षटकामध्ये, या सामन्यामध्ये तीनही गोलंदाजांनी दाखवून दिलं. प्रवीणनं 2 षटके टाकली, कोणतंही निर्धाव टाकलं नाही. मात्र 11 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. किशोरकडून गोलंदाजीचं पृथ्थकरण आपण पाहिलं. 1 गडी बाद करताना 6 धावा दिल्यात एका षटकामध्ये. तर मंगेशनं अतिशय किफायतशीर गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये मोजल्या फक्त 3 धावा. त्याला गडी बाद करण्यामध्ये यश आलं नाही. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि जितूला आता कमाल करावी लागेल. संघनायक, संघाचा नेता अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे, परंतु नेत्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. खरं तर संघनायक हा काटेरी मुकुट असतो. प्रत्येकालाच तो झेपतो असं नाही. आपण सचिन तेंडुलकरला सुद्धा नेतृत्व करताना बघितलं, परंतु वैयक्तिक कामगिरीवरती परिणाम होतो आणि सांघिक कामगिरीवरती देखील परिणाम होतो. तो एक प्रेशर असतो आणि सर्वच तो प्रेशर हँडल करू शकतात असं नाही. महेंद्रसिंह धोनी प्रचंड यशस्वी ठरलेला संघनायक भारताकडून, आणि अलीकडं विराट कोहली देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून यशस्वी होतोय आणि विशेषतः त्याची स्वतःची कामगिरी देखील संघ नेतृत्व आल्यानंतर बहरते. उजव्या यष्टीच्या बाहेर अप्रतिम टाकलेला चेंडू, निर्धाव. नवीन गोलंदाज सागर, पोझिशन महत्वाची असते आणि त्याने बघितलं की ऑफ स्टंपवरती, लेग स्टंपवरती उभा आहे आणि त्यामुळे उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला. त्या चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचणं जितूला शक्य झालं नाही. सागरचा चेंडू पुढे सरसावत, काउंटर अटॅक, लॉंग ऑन सीमारेषे बाहेर षटकार. खूप आधीपासून होती, परंतु अखेर त्याच्या बॅट मधून काही धावा मिळाल्या. 6 धावांबरोबर धावफलकावर 26 धावा. स्लोवर वन, यावेळेस स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग आपण म्हणू शकतो तिथे. एका धावेबरोबर जितू आपला स्कोअर पुढे घेऊन जाईल. 27 धावा. शेवटचं षटक सुरू असताना गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती हल्ला झाल्यानंतर तो अजिबात गडबडून गेला नाही. त्यानं गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, चेंडू आखूड ठेवला आणि जितूला स्ट्राईक रोटेट करायला भाग पाडलं. यावेळेस सरळ पायावरती चेंडू घेतलेला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग तयार आहे. तिथे 1च धाव मिळेल आणि धावफलकावरती 28 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर कुठेही पडझड झाली नाही. मात्र धावांची जी गती राखायची गरज होती त्यामध्ये कोरावळे संघ काहीसा मागे पडलेला आहे. ओहो, स्लोवर वन, परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये चेंडू आणि लेग बिफोर विकेटचा शिकार. संघनायक जितू परतला. भारी संघाचे बॅट्समन, भारी संघाचे बॅट्समन, भारी संघाचे बॅट्समन. केसांनी भोईर हे मंतर, संघाचे हे बेस्ट बॉलर, संघाचे हे बेस्ट बॉलर, संघाचे हे बेस्ट बॉलर. अरे सोमनाथ भोईर, महेंद्र भोईर संघाचे सपोर्टर, रामदास भोईर, संतोष अण्णा संघाचे हितचिंतक, आदर्श क्रिकेट 11. यानंतर सामना होतोय देवगाव विरुद्ध संभाजीनगर. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित राहा. सागर अत्यंत हुशारीने गोलंदाजी सागरने या षटकामध्ये टाकली. प्रत्येक चेंडूमध्ये त्याने व्हेरिएशन ठेवलं, गतीमध्ये परिवर्तन ठेवलं आणि एक षटकार खेळल्यानंतरही पुढे फलंदाजांना त्याने रोखण्यात यश मिळवलं. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 30 धावा. विजयासाठी धानिवली संघाला, आदर्श धानिवली संघाला 31 धावांची गरज.
आपण पाहतोय ही स्पर्धेचं यश आणि त्याचबरोबर अत्यंत सुंदर असा शामियाना ज्यांनी उभा केलेला आहे ते मंडप डेकोरेटरचे मालक सन्मान्य किशोर पवार यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत. त्यांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत. किशोर पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण तो क्षण मंचावरती सेलिब्रेट करणार आहोत. आम्ही सातत्यानं सूचना करतो आहोत की खेळाडूंना आणि प्रेक्षकांना समालोचन कक्षासमोर, खेळाडू कक्षासमोर किंवा अतिथी कक्षासमोर आपण कुणी प्रेक्षकांनी थांबू नका. प्रेक्षकांनी पॅन्डॉलमध्ये जा आणि तिथे फक्त खेळाडू, आयोजक आणि पाहुणे असतील याची काळजी घ्या. देवगाव आणि संभाजीनगर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. देवगाव आणि संभाजीनगर संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. ऑफ द मॅच माफ करा, आपण टॉस करणार आहोत देवगाव विरुद्ध संभाजीनगर या दोन संघामध्ये आणि तिथे नाणेफेक करण्यासाठी मी समालोचक प्रसाद परब सरांना विनंती करतो आपण दोन्ही संघनायकांना तिथे बोलावून घ्या. हॅलो हॅलो. मयूर मयूर शेळके आपणास विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं आहे. मयूर शेळके, सतीशजी. पांडुरंगाच्या शिंगोळे आणि गोविंद कृष्ण अधिकारी साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पांडुरंगजी शिंगोळे आणि गोविंद ताते अधिकारी आपणास विनंती करतो आपण या. आणि सन्माननीय मारुतीभाऊ लिहे आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. आपण इथं हा नाणेफेक संपन्न इथे करूया आमच्या उपस्थितांच्या शुभ हस्ते. कॉल कोण करणार? देवगाव. येस, देवगाव मोठं मन आहे आणि नेहमीच आणि देवगाव संघाचे संघाने कॉल करतील. टॉस पिन होतोय आणि कॉल केलाय, नाणेफेक जिंकलाय आणि पाहुण्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावर. नाणेफेक इथे जिंकलेला आहे.
सामना इथे लगेच सुरू होतोय. सर्व आमच्या मान्यवरांना आणि पाहुण्यांना विनंती करतो आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे आमच्या व्यासपीठावर. शंकरदादा सिंगुळे आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. जास्त वेळ घेणार नाही कारण सामने इथे सुरू आहे. नाणेफेक जिंकली आहे देवगाव संघाने. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. समोर संघ एक टफ अपोनंट संघ आहे. आपल्या मुरबाड विभागामध्ये खूप मोठं नाव आहे या संघाचं. चांगले खेळाडू या संघामध्ये सध्या संघनायक सुद्धा अमोल खूप चांगली कामगिरी करतात त्यांच्या संघासाठी. काय स्ट्रॅटेजी आहे कारण ड्रॉ खूप अगोदर झाले होते आणि तेव्हापासून स्ट्रॅटेजी सुरू आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे संभाजीनगर संघाच्या विरुद्ध? स्ट्रॅटर्जी यांना कमीत कमी धाव्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि अमोल स्वप्नील हे आमच्याबरोबरच प्रॅक्टिस करतात त्यामुळे थोडीशी खेळी त्यांची दोघांना माहिती आहे त्यामुळे थोडे प्लॅनिंगच करणार. कारण आता या स्पर्धेमध्ये 100% द्यावंच लागेल कारण प्रत्येक संघनायकाने स्पर्धेचं कौतुक केलं आहे. आमच्यासाठी जवळजवळ खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आहे आणि सीझनच्या सुरुवातीला ही स्पर्धा पाहायला मिळते. कोरोना अजूनही सुरू आहे पण त्या धर्तीवर सुद्धा ही स्पर्धा भरवण्याचं काम वडवलं ग्रामस्थ वडवळ मंडळ तुला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ वडवली आणि त्याचबरोबर धडाके स्पोर्ट्स क्लब वडवली. पण या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? ही स्पर्धा आता मगाशीच मला वाटते जितू बोलला की स्वर्गीय रतनबुवा चषक त्याप्रमाणेच दर्जा दिलेला आहे त्याचप्रमाणे ही स्पर्धा होते. खरं तर आम्ही मागच्या वर्षी ही स्पर्धा खेळलो नव्हतो काही कारणास्तव परंतु त्याच वर्षी ठरवलं होतं ज्यावेळी ही स्पर्धा अनाऊन्स होईल त्याचवेळी एंट्री देईल आणि ज्यावेळी अनाऊन्स झाली तेव्हा पहिलं नाव मी मयूरला सांगितलं होतं का देवगाव टीम फिक्स करून ठेवू आणि आयोजन तर खूपच सुंदर आहे त्याबद्दल काय बोलायचं जेवढं कमीच आहे. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू अभिनंदन तुझं. नाणेफेक अमोल लगेच रिप्लाय आला की नाणेफेक हरलो. तुझ्या खेळाडूंशी तू लगेचच सांगितलं की टॉस महत्त्वाचा होता. टॉस महत्त्वाचा होता पण कालपासनं 5 टॉस उडवले 5 मध्ये एक पण जिंकलो नाही. त्यामध्ये 4 सामने जिंकलोय 1 सामना लॉस झालं. काल क्वालिफाय सेमीफायनलला आम्ही हरलो. थोडा खेळ चांगला झाला नाही पण आज चांगला खेळ करून आज क्वालिफाय होण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. म्हणजे नाराज होण्याची मी तर म्हणतो गरजच नाही आहे कारण ज्याप्रमाणे तू म्हटलंस की 5 नाणेफेक जिंकलो आहे पण पर्सेंटेज जिंकण्याचे जास्त आहेत. 4 सामने तुम्ही जिंकलेत. काय म्हणशील समोरचा संघ तू मगाशी उल्लेख केला की आम्ही नेहमीच एकत्र प्रॅक्टिस करतो ज्याप्रमाणे त्याला तुझे बारकावे प्लस पॉईंट वीक पॉईंट माहिती आहेत तू काय म्हणशील त्याबद्दल? बरोबर बोलला तो आणि आम्ही नेहमीच मॉर्निंगला एकत्रच प्रॅक्टिस करत असतो. आता जिथं लॉस पडले तिथनं ते वेगळे करतायत आम्ही सेपरेट करतोय. प्रत्येकाची खेळी आम्हाला माहिती आहे पण बॉलरसुद्धा माहिती आहेत कोण कसं टाकतोय कोणत्या बॉलरला कसं खेळायला पाहिजे. आमच्या खेळामध्ये सातत्य ठेवून पूर्णपणे चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. फायनल क्वेश्चन अमोल तू सुद्धा एक खूप चांगला आयोजक आहे चांगला क्रिकेटर आहेत. काय म्हणशील तुझ्या दृष्टिकोनातनं धडाकेबाज चषक 46व्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळते नवीन नवीन बदल पाहायला मिळतात. तुझ्या दृष्टिकोनातनं काय एक्झॅक्टली धडाकेबाज चषक? धडाकेबाज चषकाचं बोलायचं झालं तर जवळजवळ 46 वर्षामधनं मी स्वतः वैयक्तिक 9 ते 10 वर्ष ही टुर्नामेंट खेळतो आहे. खूपच सुंदर असं आयोजन असतं आणि एक आतुरता असते की धडाकेबाज चषक केव्हा येतो ते खेळायला कधी मिळतं. पूर्ण एक टीम नाही तर प्रत्येक तालुक्यातल्या टीमला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली पाहिजे. खूपच चांगलं असं नियोजन असतं. कोणत्याही प्रकारचे चुका इथं खेळाडूसुद्धा करत नाही आणि प्रत्येक टीमला मी एक सांगू इच्छितो की इतकं सुंदर आयोजन असताना आपण खेळाडूंनी ग्राउंडमध्ये कोणत्याही प्रकारची चुका करू नका किंवा आयोजकांना दोष लागेल असं काय वागू नका. त्यांना सहकार्य करा. अजूनही टुर्नामेंट खूप चांगली होईल. त्यांना सहकार्य करत जा बस. थँक्यू व्हेरी मच अमोल. ऑल द बेस्ट आणि तुला सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू खूप चांगला मॅच अमोलने दिलाय आपल्या सर्व या स्पर्धेमध्ये खेळलेल्या सर्व खेळाडूंसाठी आणि संघनायकांसाठी. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये वळूया कारण सामना ऑलरेडी सुरू झालेला आहे.
थँक्यू सुनील. सुनील मला सांगतात की पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. माफक लक्ष 31 धाव्यांचा. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं की धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. धावसंख्या होती ती 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. इथे मात्र 31 धावा करायच्या आहेत आणि ताबडतोड सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे धानिवली संघाने. मल्हारी स्ट्रायकिंग एंडला साई आहेत. मैदानावर आले ते 4थ्या क्रमांकावर. थांबून खेळलेत. पॉज अँड एक्झिक्यूट. डीप मिड विकेटची मार्शेवर चेंडू बेधुंद करून जातोय प्रेक्षकांना. पंचांचा इशारा. षटकार. मगाशी आपण वक्तव्य ऐकलं ते कोरावळे संघाच्या संघनायकाचं की त्यांनी सांगितलं होतं की मल्हारीला थांबवण्याचा प्रयत्न असेल पण मल्हारी नाही तर इथे साई मात्र भारी पडतोय. साईने आपलं खातं उघडलंय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. गुड लेनचा वापर करतायत. पिचिंग करतायत. लेनचा वापर करतायत. हे चेंडू हाताळायला हवे. तुम्ही ओव्हरपेज दिल्यानंतर साईने जो षटकार ठोकला तो खराब चेंडूच होता आणि त्याचाच मात्र उत्तर देत असताना साईने ठोकला षटकार. 6 धावांनी खातं उघडलं. संघाची धावसंख्या 22. शॉर्ट ऑफ गुड लेन. समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर नाही येत. जज करतायत पण टॅचच्या आवाक्याच्या बाहेर. स्ट्रेट टू द ग्राउंड. षटकार. स्ट्रेट फ्रॉम द माऊली स्टुडिओ आमचं हे टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं. हा चेंडू सीमार्श भारतात. विजय फटका. अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये सामना शिक्कामोर्तब केलाय. अवघ्या 10 धावांमध्ये 31 धावांचं लक्ष गाठलंय आणि सामना फिनिश केलाय तो धानिवली संघाने. चला देवगाव संघ आणि संभाजीनगर आपण लगेचच सज्ज. आपण सामना लगेच सुरू करणार आहोत. देवगाव संघाने नाणेफेक जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि संभाजीनगर संघाला इन्व्हाइट केलंय ते फलंदाजी करण्यासाठी. माफक लक्ष